नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे साहित्य संवाद। आणि मित्रांनो, मी आपला युट्यूब मित्र प्राध्यापक डॉक्टर गजानन लोहवे, मराठी विभाग प्रमुख बाबासाहेब देशमुख पार्वेकर महाविद्यालय पारवा, महाराष्ट्र। मित्रांनो, नाटक मराठी साहित्यातील अत्यंत नावाजलेला, उत्कृष्ट आणि प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारा, एक अनोखं मनोरंजन करणारा साहित्य प्रकार म्हणजे नाटक। खरं म्हणजे नाटक हे अलीकडे आपण पाहायला लागलेलं आहे, पण नाटक मात्र समजायला लागलं तेव्हापासून आपण करायला लागलेलो आहे। नाटक खरं म्हणजे आपण आयुष्यामध्ये बरेच नाटक केलेले आहेत। जेव्हा आपण होमवर्क केलेलं नसतं आणि शाळेत जायचं नसतं, कारण गुरुजी आपल्याला मार देणार म्हणून शाळेत जायचं नसतं, तेव्हा आपण आईला खोटं खोटं सांगतो। पोट दुखते, कान दुखते, फार बरं नाही वाटत, अशा पद्धतीच्या नक्कल करून, अभिनय करून आपण आईला खोटं खोटंच सांगतो। त्यालाच आपण नाटक असं म्हणतो। मग आई म्हणते नाटक करू नको, म्हणजे त्याला काय म्हणायचं मग? नाटक। मित्रांनो, खोटं खोटंच पण खरा वाटावा अशा पद्धतीचा अभिनय, एखादी गोष्ट सांगायची असेल ते अभिनयाच्या माध्यमातून खरी वाटावी इतपत त्या पद्धतीने सांगणे म्हणजे नाटक। आता तुमच्या लक्षात आलं असेल की नाटक हे तुमच्या अंगांगामध्ये, रोमारोमामध्ये, कणाकणामध्ये मुरलेलं आहे। आता तुमच्या हेही लक्षात आलं असेल की आयुष्यात प्रत्येक माणसाने नाटक केलं आहे। तेच नाटक आपण चांगल्या पद्धतीने वाङ्मयाचा एक प्रशस्त प्रकार म्हणून समजून घेऊया। मित्रांनो, आपल्याला माहित असेल की BA भाग 1 च्या दुसऱ्या सेमिस्टरला मराठी साहित्य या विषयासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने थँक्यू मिस्टर ग्लाड हे बर्वे यांचं अत्यंत सुंदर, खरं म्हणजे ऐतिहासिकतेचा स्पर्श असलेलं हे नाटक आपल्याला अभ्यासक्रमाला लावलेलं आहे। आता मित्रांनो, आपल्याला नाटक शिकायचं आहे। आता नाटक जे आहे का शिकायचं? आपण माहित आहे की पहिल्या सेमिस्टरला आपण काय शिकलो? कविता शिकलो। काव्यवेध हा कविता संग्रह आपल्याला अभ्यासाला होता। आता नाटक शिकायचं आहे, म्हणजे कविता झाली, नाटक झाले, पुढे जाऊन कादंबरी येईल, चरित्र येईल, आत्मचरित्र येईल। हे सगळे वाङ्मयाचे प्रकार, साहित्याचे प्रकार आपल्याला अभ्यासायचे आहे। या BA मधून काय करायचं आहे आपल्याला? तर साहित्याच्या प्रकारांची आपल्याला तोंडओळख नव्हे, तर चांगल्या पद्धतीने त्याला समजून घ्यायचं आहे। म्हणून नाटक आज आपल्याला शिकायचं आहे, या दुसऱ्या सत्रामध्ये शिकायचं आहे। तर मित्रांनो, लक्षात असू द्या, थँक्यू मिस्टर ग्लाड हे अनिल बर्वे यांचं अत्यंत सुंदर ऐतिहासिक स्वरूपाचं नाटक आपल्याला अभ्यासाला लावलेलं आहे। आता नाटक ते शिकत असताना त्याआधी नाटक म्हणजे काय हे आपल्याला माहित असलं पाहिजे। खरं म्हणजे नाटकाची तोंडओळख आपल्या या बालपणीच झाली हे आपण मान्य केलेलं आहे, पण तरीही नाटक कशाला म्हणतात? साहित्य नाटकाची व्याख्या काय? नाटक कुठून सुरू झालं? नट म्हणजे काय? नाटकाला इंग्रजीमध्ये ड्रामा म्हटलं जाते, म्हणजे काय? या सगळ्या गोष्टीचा उलगडा, या सगळ्या गोष्टीची माहिती आपल्याला व्हावी। मित्रांनो, नाटकासारखा एक प्रशस्त प्रकार जर आपण अभ्यासत असू तर नाटकाची पूर्वपीठिका, नाटकाची पार्श्वभूमी आपल्याला माहित असली पाहिजे। आणि म्हणून मित्रांनो, नाटक या संदर्भात आपण पाहूया। मित्रांनो, आपल्या मनपटलावर दृश्य स्वरूपात अनुभव देणारा वाङ्मय प्रकार म्हणजे नाटक। आपल्याला दृश्य स्वरूपात अनुभव देणारा म्हणजेच नाटक। आता जेव्हा नाटक असं म्हणतो तेव्हा आपण थोडी नाटकाची दुसऱ्या सोबत तुलना करूया। मग कविता घेऊया, कादंबरी घेऊया, कथा घेऊया। आता काय होतं तर कथेमध्ये काय होतं तर कथा वाचता येते, कथा वाचावी लागते, ते दृश्य स्वरूपात येत नाही। वाचता वाचता मग त्या लेखकाच्या प्रतिभाशक्तीने तो आपल्या मनामध्ये चित्र उभं करतो, हा भाग वेगळा। पण प्रत्यक्षात त्या कथेमधल्या नायकांचं, पात्रांचं आपल्याला दर्शन होतं का? दिसतंय का? नाही। तर कथेमधला वाचक हा एकतर्फी वाचन करतो। कविता आपल्याला वाचावं लागते, आणि जर पाठ असेल तर ती कुठेही जाऊ आपण, सायकल जरी चालवत असलो, गाडी जरी चालवत असलो किंवा भाजी जरी करत असलो, तरीही आपल्याला कविता गुणगुणता येते। म्हणजे कविता गुणगुणणं किंवा कविता वाचणे किंवा गाणे हा एकट्यामधला प्रकार आहे।
कवितेचं सामूहिक वाचन होतं हा भाग वेगळा, पण त्याला एकट्यामध्ये सुद्धा वाचता येतं. कादंबरी तोच प्रकार, आत्मचरित्र हा सुद्धा तोच प्रकार, हा एकट्यामधला प्रकार आहे. पण नाटक म्हणजे काय? समूहाने समूहांसमोर सादर केलेले अभिनय, समूहाने समूहांसमोर सादर केलेली कला म्हणजे नाटक. पहा मित्रांनो, नाटक हा सुद्धा एक वाङ्मय प्रकार आहे. पण नाटक आणि कथा, कविता, नाटक, चरित्र, आत्मचरित्र, प्रवास वर्णन यामध्ये हा मूलभूत फरक आहे की या बाकी प्रकारामध्ये तो एकटाच प्रेक्षक, एकटाच वाचक असतो, तर नाटकामध्ये दोघे असावे लागतात. नाटक करणारा आणि नाटक पाहणारा. म्हणून नाटकाचा इफेक्ट, नाटकाचा परिणाम हा तात्काळ होतो. कारण तो सांगणारा असतो ना, आणि सांगणारा असल्यामुळे त्याच्याकडे ज्ञानेश्वरांच्या भाषेमध्ये अवधान दीजेगा, म्हणजे त्याच्याकडे अवधान आपल्याला द्यावं लागतं, लक्ष द्यावं लागतं, सारखं त्याच्याकडे पाहावं लागतं. आणि तो जे काही बोलतो, अभिनय तो करतो, म्हणून त्याचा परिणाम आपल्या मनबिंदूवर होत असतो. आणि म्हणून इतर वाङ्मय प्रकाराचा जेवढा लवकर परिणाम होणार नाही, तेवढा परिणाम नाटकाचा होतो. म्हणूनच नाटक हे इतर साहित्य प्रकारांपेक्षा अत्यंत प्रभावी आणि परिणामकारक आहे. म्हणून नाटकाला अधिक महत्व आहे. खरं म्हणजे मित्रांनो, नाटकाचा फार मोठी पूर्व परंपरा आहे. प्राचीन काळापासून नाटक भारतामध्ये केले जाते आणि इतर देशांमध्येही केले जाते. तुम्हाला माहित असेल, नाटकामध्ये महत्वाचं काय असते? तर नट असतो, नट. आता नट म्हणजे काय? नाटकामध्ये जो अभिनय करतो तो नट, त्याला नट असं म्हटलं जाते. आता मित्रांनो, नट हा शब्द कुठून आला? तर नट हा शब्द मुळात प्राकृत आहे. नट हा शब्द संस्कृत मधील नर्त या शब्दाचा अपभ्रंश आहे. आता मित्रांनो, नर्त म्हणजे काय? नर्त म्हणजे नर्तिका, नाचणारा. आता हे नर्तिका कशा आल्या? तर मित्रांनो, आपल्या भारतामध्ये जे नाटक आहेत, हे नाटक प्राचीन काळापासून गणिका संघाने जोपासलेलं आहे. गणिका म्हणजे नाचणाऱ्या. पहा, गणिका म्हणजे नाचणाऱ्या, अभिनय करणाऱ्या. आणि मग गणिका संघापासून नाटक हे आलेलं आहे. आपल्याला माहित असेल, भरत मुनींनी नाट्यशास्त्र हा ग्रंथ लिहिलेला आहे. आता हा नाट्यशास्त्र हा ग्रंथ केव्हा लिहिला आहे? इसवी सन पूर्व 200 ते इसवी सन 200 या काळामध्ये तो नाट्यशास्त्र हा ग्रंथ लिहिलेला आहे. एवढं पुरातन नाट्याला पूर्वपीठिका आहे. आता मित्रांनो, त्या नाट्यशास्त्र ग्रंथामध्ये काय आहे? तर नाटक कसं लिहावं, नाटक कसं सादर करावं, अभिनय कसे करावे, नाटक कुठे सादर करावं, नाटक किती मोठं असलं पाहिजे, किती छोटं असलं पाहिजे, नाटकाचे विषय काय आहेत, नाटकांचा प्रेक्षक कसा असतो, कसा असावा, नाटकामधले संवाद कसे असावे, नाटकामध्ये स्त्रियांनी काम करावं की नाही करावं, कोणी करावं, कोणते कोणते पात्र असावे, या संदर्भातली म्हणजे नाटकाच्या संदर्भातली सबंध माहिती भरत मुनींच्या नाट्यशास्त्र या ग्रंथामध्ये आहे. याचा अर्थ असा की नाटक हा विषय इसवी सन पूर्व सुद्धा चालत होता. ग्रीक मध्ये तर त्याच्याही आधी नाटक होतं. तर इसवी सन पूर्व सुद्धा आपल्या भारतामध्ये नाटक चालत होतं. आणि मग तिथून तो नाटकाचा प्रवास इथपर्यंत आलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला माहित आहे की नाटकाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? सांगा. नाटकाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? तर ड्रामा म्हणतात. नाटकाला इंग्रजीमध्ये ड्रामा म्हणतात. पण मूळ शब्द हे ड्रॅम आहे. ड्रॅम या ग्रीक मूळ शब्दापासून ड्रामा अशा पद्धतीने आलेला आहे. आणि मग नाटकामध्ये काय असते मित्रांनो? नाटकामध्ये काय असते? तर मनोरंजन असते. मुळात साहित्याचं मुख्य प्रयोजन हे मनोरंजन करणे हे आहे. अर्थात हे एकमेव प्रयोजन नाही आहे, पण ते मुख्य प्रयोजन आहे. तर नाटकामध्ये काय असते? तर मनोरंजन असते. नाटकामध्ये काय असते? तर उपदेश असतो. नाटकामध्ये काय असते? तर नाटकामध्ये विनोदही असतो. माणसाच्या आयुष्याला, माणसाच्या मन मेंदूला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी नाटकामध्ये असते. म्हणून नाटकाचा प्रभाव हा तात्काळ होत असतो. नाटक आणखी आपल्याला काय आवडतं किंवा नाटकामध्ये काय काय पाहिजे मित्रांनो, हे आपण सविस्तर पाहू. पण नाटक एक लक्षात घ्या, नाटक हे एकट्यामध्ये करायचं नसतं, करताच येत नाही. नाटकाला किमान 2 माणसं किंवा त्याच्यापेक्षा जास्त माणसं पाहिजे असते. जसं कथेला, कवितेला एकटा माणूस असला, पुस्तक आणि एकटा माणूस असला की तो वाचतोय.
नाटकाला 2 किंवा अधिक माणसं पाहिजे. म्हणजे काय पाहिजे? नाटकाला एक विशिष्ट सभागृह पाहिजे, एक मंच पाहिजे. नाटकाला एक मंच पाहिजे जो की कवितेला नाही पाहिजे, कादंबरीला नाही पाहिजे. आणि म्हणून मग नाटक एका ठिकाणी उभं राहून किंवा त्या ठिकाणी थांबून त्या मंचावर ते सादर केले जाते. आणि मग मंच पाहिजे, तो नाटक करणारा पाहिजे, तर काय पाहिजे? प्रेक्षक पाहिजे. दोन्हींची आवश्यकता असते. नाटकामध्ये सर्वात महत्वाचं काय मित्रांनो? तर नाटकामध्ये जसे नटी महत्वाचे आहे, सोंगाड्या महत्वाचा आहे, संगीत नाटक असेल तर वाद्य महत्वाचं आहे, त्याच पद्धतीने संवाद महत्वाचे आहे. खरं म्हणजे नाटकाचा संवाद हा शरीर आहे, आत्मा आहे, असंही आपल्याला म्हणता येतं. संवाद महत्वाचा आहे. किंवा एका ठिकाणी राष्ट्रगीताला ज्या पद्धतीने उभं राहतो त्या पद्धतीने आपण जर उभं राहिलो आणि मी अप्पासाहेब बेलवेलकर असं जर म्हटलं जमेल का? नाही. अभिनय पाहिजे. मी अप्पासाहेब बेलवेलकर अशा पद्धतीने, म्हणजे तो अभिनय पाहिजे. मित्रांनो, नाटकामध्ये पात्र पाहिजे, नटी पाहिजे, संवाद पाहिजे, अभिनय पाहिजे आणि त्याच्यासाठी एक प्रकाश पाहिजे, प्रकाश योजना, इफेक्ट. कारण इफेक्ट अत्यंत महत्वाचा आहे. ती प्रकाश योजना पाहिजे, नेपथ्य पाहिजे, म्हणजे तो कला मंच कशा पद्धतीने ठेवायचा हे नेपथ्य पाहिजे. हे सगळे प्रकार नाटकामध्ये पाहिजे. मित्रांनो, आता नाटकाची व्याख्या पाहूया. खरं म्हणजे कोणत्याही साहित्य प्रकाराची नेमकी व्याख्या करता येत नाही. आपण केव्हा तरी असं म्हटलेलं आहे की साहित्याची व्याख्या करणं म्हणजे काय? तर एखाद्या कोळ्याने, एखाद्या मासेमारी करणाऱ्या माणसाने तळ्यामध्ये जाळं फेकावं आणि त्या जाळ्यामध्ये एखादा चंद्र अडकवावा. प्रचंड त्याला आनंद होतो की आपल्या जाळ्यामध्ये चंद्र अडकलेला आहे आणि तो चंद्र घेण्यासाठी त्याने हळुवारपणे ते जाळं किनाऱ्यावर आणावं आणि तो जाळ्यात सापडलेला चंद्र किनाऱ्यावर झटकावा, अलगदपणे त्यातून चंद्र निसटून जावा. त्या पद्धतीने व्याख्यांमधून साहित्य म्हणजे काय हे अलगदपणे निसटून जातं. तरीही नाटकाच्या अंतरंग बाह्यरंगावरून, त्याच्या लक्षणावरून आपण नाटकाची काही लोकांनी व्याख्या केलेली आहे. ती व्याख्या आपण पाहूया की नाटक म्हणजे काय. तर मित्रांनो, सिसरो असं म्हणतात की नाटक हे जीवनाचे अनुकरण आहे. नाटक हे जीवनाचे अनुकरण आहे, चालीरीतींचा आरसा आहे. काय असतं नाटक किंवा इतर साहित्य म्हणजे तरी काय असतं? जो काही समाज जगतो त्या समाजाचं ते प्रतिबिंब असतं. नेमका आरसा असतो किंवा आरसा जरी नाही म्हटलं तर ती त्या समाजासारखी, त्या चालीरीतींसारखी दुसरी चालीरीती, दुसरा समाज निर्माण करणे, अवरसृष्टी निर्माण करणे हे साहित्यामध्ये होत असतं. नाटकामध्ये तेच होतं. नाटक म्हणजे काय? सिसरो काय म्हणतात? तर हे जीवनाचं अनुकरण आहे. नाटकामधून काय होतं की माणसं कशी आहेत? माणसं एकच प्याला किंवा थँक्यू मिस्टर ग्लाड हे जे नाटक आहे, तुझं आहे तुझं पशी हे जे नाटक आहे म्हणजे काय? कुणीतरी तशा पद्धतीचे जीवन जगलेलं आहे. म्हणजे जीवनामध्ये जे माणसं अनुकरण करतात तेच अनुकरण नाटकामध्ये दाखवलं जातं. म्हणजेच नाटक हे जीवनाचं अनुकरण आहे किंवा ज्या काही समाजामध्ये चालीरीती आहे त्याचं प्रतिबिंब आहे असं सिसरो म्हणतात. कोलरीज काय म्हणतात? कोलरीज म्हणतात की नाटक हे निसर्गाचे अनुकरण नसून त्याची नक्कल आहे. नाटक हे निसर्गाचे अनुकरण नसून त्याची नक्कल आहे. दुसरं की नाटक म्हणजे काय? तर सोपी व्याख्या आहे. समूहाने समूहासमोर करावयाची कला म्हणजे नाटक. मित्रांनो, आपण म्हटलेलं आहे की नाटकामध्ये किमान 2 माणसं किंवा त्यापेक्षा जास्त पाहिजे. तर मग नाटक हे मंचावर सादर करते, तिथे एक समूह आहे. कोणासमोर सादर करते? दुसऱ्या समूहासमोर सादर करते, म्हणजे प्रेक्षकांसमोर. समूहाने समूहासमोर सादर केलेली कला म्हणजे नाटक. भालचंद्र फडके काय म्हणतात नाटकासंदर्भात? तर ते असं म्हणतात की नाटक हा मानवी मनाचा सांस्कृतिक उद्गार आहे. नाटक हा मानवी मनाचा सांस्कृतिक उद्गार आहे. संस्कृती काय? जो माणूस संस्कृतीच्या भरोश्यावर पोचला गेलेला आहे, तो जगतो आहे संस्कृती, त्या संस्कृतीचा उद्गार. आम्ही कसं घडलो, आमची संस्कृती कशी होती आणि त्या संस्कृतीने संस्कार करत करत माणूस कसा घडला, ही जी त्याची पूर्व संस्कृती आहे त्या संस्कृतीचा आविष्कार म्हणजे नाटक असतं. मित्रांनो, अशा अनेक व्याख्या आहेत, पण एक लक्षात ठेवा
नाटक म्हणजे समूहाने समूहासमोर सादर केलेली कला म्हणजे नाटक. आणि मग आपल्या लक्षात येतं की आधुनिक मराठी नाटकाची जी सुरुवात झाली ती बऱ्याचदा अनुवादाने झाली, ती बऱ्याचदा अनुकरणाने झाली, पण आधुनिक नाटकाची सुरुवात विष्णुदास भावे यांच्यापासून झाली. 1843 मध्ये त्यांनी सांगलीमध्ये पटवर्धन महाराजांच्या दरबारामध्ये संगीत स्वयंवर हे नाटक सादर केलं आणि तेव्हापासून आधुनिक मराठी नाटकाची सुरुवात झाली. संगीत स्वयंवर हे पहिलं नाटक मराठीमधलं आहे. आधुनिक नाटकाची सुरुवात ही अशी झाली असं मानलं जातं. अर्थात तेही नाटक काही असं स्वतंत्र नव्हतं, तेही कोणत्या तरी राज्यामधल्या एक सांस्कृतिक कलेचं दिग्दर्शनच होतं. पण ज्याला नाटकाचा अनुबंध म्हणता येते त्या अनुबंधामध्ये ते नाटक त्यांनी पहिल्यांदा सादर केलं. म्हणून साधारणतः आधुनिक नाटकाची सुरुवात ही विष्णुदास भावे यांच्या नाटकापासून झाली असं आपल्याला म्हणता येतं. मित्रांनो, मग इंग्रज आले. इंग्रजांनी त्यांच्या मनोरंजनासाठी इथे नाटकं आणली, थिएटर बांधले, शिक्षण आणलं, इथे शिकवायला लागले. पहिली पिढी आपली महाराष्ट्रीयन भारतीय पहिली पिढी शिकल्यामुळे त्यांना संगीताचा, त्यांना साहित्याचा आस्वाद घेता आला, त्यांना रुची वाढायला लागली आणि ते नाटकं पाहायला लागले. नाटकं पाहता पाहता तेही नाटकं रचायला लागले आणि रचण्याआधी जे इंग्रजीमध्ये नाटकं होते त्या नाटकांचं त्यांनी भाषांतर केलं. 1867 मध्ये पहिल्यांदा शेक्सपियरच्या अथेल्लो या नाटकाचा अनुवाद झाला आणि अशा पद्धतीने आपल्या भारतीय परंपरेमध्ये आधुनिक नाटकाची सुरुवात झाली असं आपल्याला म्हणता येतं. मित्रांनो, नाटक म्हणजे काय इथपासून तर आधुनिक मराठी नाटकाची सुरुवात केव्हा झाली इथपर्यंत आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. आता उद्या बघूया की नाटकाचं तंत्र काय असते, नाटकामध्ये काय काय असते, नाटक किती प्रकारचे असतात